सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून या पवित्र वारीच्या निमित्ताने 2 चित्ररथ विभागाच्या माध्यमातून त्याचा आज शुभारंभ मंत्रालयातून होतो आहे। विठ्ठलाचा नाम गजर करत या दोन्हीही चित्ररथाची सुरुवात झाली आहे। वारी आमच्या महाराष्ट्राच्या आस्थेचं, अस्मितेचं आणि आमच्या आध्यात्मिक क्षेत्राचं एक प्रतीक आहे आणि म्हणूनच सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून युनेस्कोमध्ये आम्ही आता वारीचं ही सर्व महत्त्व लक्षात घेऊन युनेस्कोनी 193 देशात आमच्या वारीला ही वैशिष्ट्यपूर्ण ही आध्यात्मिक वारी आहे याला मान्यता द्यावी म्हणून प्रयत्न करतोय। आपल्या सर्वांना माहिती आहे की वारकरी चेहऱ्यावर तो आनंदाचा अतिशय ईश्वरीय भाव, समाधानाचा भाव घेऊन विठ्ठलाचं नाम घेत जातो, संकीर्तनातून जातो। तो आनंद चेहऱ्यावरचा आपण बघितला ते एखाद्या धनवानाच्या चेहऱ्यावर जो आनंद नसेल तो वारीतल्या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर असतो। उद्याची चिंता नाही, प्रत्येक क्षण हा विठ्ठलाचा जयघोष, नाम गजर करत निघायचं, रामकृष्ण हरी म्हणत आनंदाने एकमेकाला भेटायचं। आणि मला वाटतं की जातीचं विष जे महाराष्ट्रात पसरत आहे त्याचं वॅक्सिन म्हणजे हा वारी आहे। जिथं जातपात पाहिली जात नाही तिथं फक्त विठ्ठलाचं नाव घेतलं जातं। सर दुसरं एक म्हणजे चित्ररथाचं एकंदरीत या ठिकाणी तुम्ही आता भगवा झेंडा दाखवला, हिरवा नाही तर भगवा झेंडा दाखवला। या आधीही दिल्लीमधील चित्ररथ खूप गाजलेला होता, काय एकंदरीत चित्ररथ? नाही, चित्ररथाला भगवा झेंडा म्हणजे वारीचं प्रतीकच भगवा झेंडा आहे। भगव्याचा अर्थच आहे भयरहित, गर्वरहित आणि वासनारहित म्हणजे भगवा। आणि म्हणूनच तुम्ही बघितलं असेल की जेव्हा तुम्ही वारीमध्ये जाता तेव्हा जगाचं कोणतंही भय तुम्हाला भीती दाखवू शकत नाही। सर्व जातीचे समूह तिथे येतात, गोर गरीब, कष्टकरी आणि श्रीमंतही येतो, नेताही येतो। पण तिथे येताना भगव्याचा ग म्हणजे गर्वरहित वागावं लागतं। आणि जेव्हा तुम्ही वारीमध्ये येता तेव्हा भगव्याचा वा म्हणजे वासनारहित ही तुमची भूमिका घेऊन यामध्ये आनंद शोधायचा असतो। आणि हाच भगवा ध्वजाचा अर्थ आहे, म्हणून भगवा आपण इथं आत्ता दाखवून या वारीचा शुभारंभ केला आहे। आणि ही वारी अनंत काळ आम्हा सर्वांना महाराष्ट्राच्या पुरोगामी मानसिकतेला अशीच ऊर्जा आणि शक्ती देत सर्व जाती धर्माच्या बाहेर जाऊन आम्ही सर्व एक आहोत हा भाव या वारीतून निर्माण होतो। काही लोक जाती जातीमध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न करतात, जाती जातीच्या आधारावर विष कालवण्याचा प्रयत्न करतात, पण या सर्व विषावर रामबाण उपाय आहे, तो म्हणजे आमचा आध्यात्मिक भाव, ही वारकऱ्यांची वारी। भाऊ, एकीकडे सरकार वेगवेगळ्या योजना वारकऱ्यांसाठी आणते, परंतु विरोधकांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया होत आहेत की आताच वारकरी तुम्हाला आठवले वगैरे अशा प्रतिक्रिया येत आहेत। नाही, दरवर्षी मला वाटतं की त्यांना माहीत नसेल, मी अर्थमंत्री असताना निर्मळ वारी याला पैसे द्यायची सुरुवात झाली। हां, हे खरं आहे की या अगोदरच्या सरकारनी कधीच या दृष्टीने विचार केला नाही। सरकार तर काँग्रेसची होतं तेव्हा मग पालखी मार्ग का काढला नाही, त्याची कल्पना का आली नाही, किती खड्ड्यामध्ये राहावं लागायचं। आता निर्मळ वारी आम्ही केली तर काही लोकांचं पोट दुखतं, पण भगवान विठ्ठलाच्या चरणी आम्ही एवढीच प्रार्थना करू की भगवान विठ्ठला आशीर्वाद दे यांची पोटदुखी कमी होण्याचा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।